नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लुब्रिकंट याबद्दल लुब्रिकंट सिस्टम, लुब्रिकंटचे गुणधर्म आणि कूलंट याविषयी लेक्चर पाहू. तर तुम्हाला हे मी थोडं समजावून सांगेलच. याच्यासोबत मी तुम्हाला व्हिडिओ पण शेअर करेल. तर प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ प्लस हे देखील बघायचं आणि याची लिंक लावून आपण पुन्हा व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल मार्फत आपण त्याचं डिस्कशन करू. तर सुरुवातीला लुब्रिकंट. आता आपण कारखान्यात काम करतो, आपण वर्कशॉपमध्ये काम करतो, पाहतो कोणताही मशीन पार्ट, कोणतेही काम कार्य हे घर्षण, एकमेकावर सायानक झीज होणे ह्या गोष्टी आपल्या कानावर आदळतात, पाहतो आपण. तर त्यात आपण लुब्रिकंट वापरतो, त्याच्याविषयी पाहू आपण. तर लुब्रिकंट याच्यात तुम्हाला डिटेल अजून पाहिजे असेल तर आपल्याजवळ निंबर्तेचं पुस्तक आहे, निंबर्ते सरांचं. त्याचं वैभव आणि मला वाटते पवनजवळ झेरॉक्स काढलेले आहेत. त्याचंही पेज नंबर 144 ते 166 मध्ये आहे. आणि निमीच्या पुस्तकात पण आहे. निमीच्या पुस्तकात सध्या तुमच्याजवळ नसतील अवेलेबल, पण निंबर्ते झेरॉक्स आहेत आपण काढलेले. त्यात 144 आणि 166 अवेलेबल. त्याच्यावर थोडंसं पाहायचं तुमचं आणि अडचणी मला विचारायचं. ते लुब्रिकंट पाहताना आपल्याला याच्यात ऑब्जेक्ट काय आहेत आपले. एक तर घर्षण कमी करणे, झीज होण्यास अडथळा करणे, फिरणाऱ्या भागांना थंड ठेवणे. फिरणारे भाग म्हणजे लुब्रिकंट असं पाहिजे ते त्याला चिकटून राहिलं पाहिजे. लुब्रिकंटचे ऑब्जेक्टिव्ह सांगायला लागलो. भार वाहण्यास मदत करते, गंज विरोधक आहे, मशीनची कार्यक्षमता वाढवते. तर हे त्याचे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह बघायचे आहेत. त्याच्या यंत्राचे अनेक भाग विशिष्ट पद्धतीने जोडलेले असतात. तर यामध्ये फिरणारे भाग आणि एकमेकावर स्लाइड होणारे भाग याच्यातील घर्षण कमी करण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर करतो त्यास आपण लुब्रिकंट म्हणतो. यंत्राचे अनेक भाग विशिष्ट पद्धतीने जोडलेले असतात. त्यामध्ये फिरणारे भाग व एकमेकावरती स्लाइडिंग होणारे भाग यातील घर्षण कमी करण्यासाठी ज्या माध्यमाचा आपण वापर करतो त्या माध्यमास काय म्हणतात, लुब्रिकंट. तर लुब्रिकंट मध्ये दोन भागाची घर्षण कमी होते, सगळ्यात पहिली गोष्ट काय. तसेच स्लाइडिंग होणाऱ्याची भागांची झीज कमी होते, म्हणजे त्याची कार्यक्षमता ऑटोमॅटिकली वाढते. त्यानंतर फिरणारे भाग जे असतात, फिरणाऱ्यावर लुब्रिकंट वापरल्यामुळे काय ते थंड राहतात, थंड होण्यास मदत होते. ज्या फिरून फिरून गरम होतात त्याची झीज वाढते, ते त्याच्यामुळे टाळल्या जाते. तसेच लुब्रिकंटच्या अंगी ऑइलचे गुणधर्म असल्यामुळे त्याचं वहन करण्याची क्षमता, भार वहन करण्याची क्षमता त्याची वाढते. तसेच गंज विरोधक असते. लुब्रिकंट वापरल्यामुळे मशीनचे पार्ट गंजत नाही. आणि या सर्व कारणामुळे लुब्रिकंट वापरल्यामुळे मशीनची जी इफिशियन्सी आहे, कार्यक्षमता ही वाढते. त्यानंतर हे झाले लुब्रिकंट विषयी थोडक्यात. लुब्रिकंट म्हणजे काय आणि लुब्रिकंटमुळे कोणकोणते फायदे होतात, काय काय आपल्यास मदत होते. तर त्यानंतर आपण लुब्रिकंटचे गुणधर्म बघू. कोणते गुणधर्म असायला पाहिजे लुब्रिकंटमध्ये. लुब्रिकंटमध्ये यंत्रामध्ये फिरणाऱ्या भागांना किंवा स्लाइडिंग होणाऱ्या भागामध्ये वापरण्यात येणारे लुब्रिकंट चांगल्या प्रकारचे असावे. त्यासाठी लुब्रिकंटमध्ये चांगले गुणधर्म असावे. तर हे चांगले कोणते कोणते गुणधर्म असायला पाहिजे हे आपण बघूया. त्यात सगळ्यात पहिला गुणधर्म व्हिस्कोसिटी. व्हिस्कोसिटी म्हणजे काय, चिकटपणा. उच्च दाबावर तो त्या पृष्ठभागासोबत चिटकून राहते. आता तुम्ही बरेच वेळा पाहिला असं तुमच्या मोटरसायकली आहेत, सर्व्हिसिंगला गेल्या असतात, तर ते ऑइल चेंज करायच्या वेळेस तो ऑइल चेंज आलं की नाही कसं पाहते, बोटावर घेते. अशा प्रकारे बोटावर घेते आणि असं करते तो मेकॅनिक. तो काय पाहते, त्याच्यातला चिकटपणा आहे का नाही, का तो पाण्यासारखा फैलते. पाणी तुम्ही टाकलं जमिनीवर तर किती फाट जाते. जर ऑइल टाकलं तर ज्याचा जितका प्रवाह कमी तितके त्याची व्हिस्कोसिटी चांगली. त्याला म्हणतो व्हिस्कोसिटी. हा गुणधर्म असायला पाहिजे, हा चांगला. ऑइलनेस, ओलेपणा, पृष्ठभागात चिकटून राहण्याची क्षमता. फ्लॅश पॉइंट, तिसरा गुणधर्म फ्लॅश पॉइंट. ज्या तापमानावर ऑइलची वाफ होते त्याला काय म्हणतो, फ्लॅश पॉइंट. त्याच्यावर ऑइल उडून जाते. अर्थात मशीन यंत्रामध्ये उष्णता येणारच, त्याच्यात ऑइल कमी होणार. तर तो जो फ्लॅश पॉइंट तो एक ठराविक जो पाहिजे तो पाहिजे. त्यानंतर फायर पॉइंट. ज्या तापमानावर ऑइल पेटते किंवा आग पकडून राहते त्याला म्हणतात फायर पॉइंट.
पोअर पॉइंट, ज्या तापमानाला लुब्रिकंट प्रवाहित होते, जसं मी आता पाण्याचं उदाहरण दिलं, प्रवाहित होते, तो झाला पोअर पॉइंट. त्यासोबत नेक्स्ट गुणधर्म आहे इम्युलेन्सिफिकेशन, ऑइल पाण्यात मिसळण्याचा गुणधर्म, ऑइल पाण्यात मिसळण्याचा गुणधर्म. त्यानंतर शेवटचा गुणधर्म आहे फ्रीजिंग पॉइंट, ज्याच्यावर तो गोठते, ज्या तापमानावर ऑइल थंड केले असता घट्ट होते, त्याला म्हणतात फ्रीजिंग पॉइंट. तर हे गुणधर्म ठराविक प्रमाणे चांगले पाहिजे. त्यानंतर हे झाले लुब्रिकंटचे गुणधर्म. त्यानंतर लुब्रिकंट सिस्टमचा विषय बघू आपण, नेक्स्ट टॉपिक. नाही सॉरी, लुब्रिकंटचे प्रकार बघू. त्याच्या आधी लुब्रिकंटचे प्रकार कोणते कोणते असतात ते. तर लुब्रिकंटचे प्रकार आधी आपण लुब्रिकंटची आवश्यकता पाहिली, तर प्रकार पाहू. याच्या आधी लुब्रिकंटच्या अंगी कोणते गुणधर्म असतात याची माहिती पाहिली. परंतु सर्वच ठिकाणी एकाच प्रकारचे लुब्रिकंट वापरून चालत नाही, कामानुसार ते अलग अलग पाहिजे. त्यासाठी कामाच्या स्वरूपानुसार लुब्रिकंटचे खालील प्रकार पडतात कामानुसार. प्रकार त्याचे द्रवरूप आहेत, लिक्विड स्वरूपात, अर्ध द्रवरूप आहेत, सेमी लिक्विड स्वरूपात, आणि कोरडी येतात ड्राय सॉलिड. ते द्रवरूप लिक्विड मध्ये कोणते कोणते येतात. मिनरल पासून, खनिजापासून तयार झालेले, बाय ॲनिमल फिश, व्हेजिटेबल वनस्पतीजन्य, सिंथेटिक प्लॅस्टिक या स्वरूपातली, आणि गॅसेस स्वरूपातली. हे झाले द्रवरूप स्वरूपातली लुब्रिकंट. त्याचा दुसरा प्रकार आहे सेमी लिक्विड स्वरूपातील, जसं काही ग्रीस, तेलापेक्षा चिकट असते, साबण, पेट्रोल, सिंथेटिक तेलामध्ये सोडियम, लिथियम, कॅल्शियम यामध्ये, याचे सेमी लिक्विड हा दुसरा प्रकार झाला त्याचा. तर हे आपण काय काय लुब्रिकंटचे गुणधर्म, लुब्रिकंटची आवश्यकता आणि लुब्रिकंटचे प्रकार, तर याचे तिन्हीचे मी तुम्हाला व्हिडिओ मी काढलेले आहेत युट्यूबवरून, ते तुम्हाला शेअर करतो त्याची लिंक. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक प्रश्नावली आहे, ती देखील शेअर करतो. त्याच्यात प्रश्नावली बनवायच्या आधी तुम्ही त्याच्यावर काय काय तुम्हाला जो टॉपिक समजत नाही तो आपण व्हॉट्सअप कॉल मार्फत डिस्कस करू शकतो. तर ते आज संध्याकाळ लोक आपण डिस्कस करणार, आणि त्याच्यानंतर प्रश्नावली उद्या मला सोडवून देसाल. आणि त्याच्या उद्या किंवा परवा दिवशी आपण लुब्रिकंट सिस्टम आणि कूलंट याविषयी माहिती घेऊ. ठीक आहे. हॅव अ गुड डे.